नमस्कार. चला तर मग सुरुवात करूया इयत्ता 10वीच्या इतिहासाच्या आपल्या तिसऱ्या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे उपयोजित इतिहास. बघा, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं की इतिहास म्हणजे काय, तो कसा लिहिला जातो, इतिहासाची साधनं कोणती. पण आता आपण एक खूप इंटरेस्टिंग वळण घेणार आहोत. आता आपण फक्त भूतकाळात रमणार नाही, तर तो भूतकाळ आपल्या आजच्या आयुष्यात, आपल्या वर्तमानात आणि आपल्या भविष्यात सुद्धा कसा उपयोगी पडतो हे बघणार आहोत. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने तर हे प्रकरण खूपच महत्त्वाचं आहे बरं का. विशेषतः टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे द्यासारखे प्रश्न यातून हमखास येतात. तर या पहिल्या भागात आपण उपयोजित इतिहास ही संकल्पना मुळापासून समजून घेऊया. याला जनसामान्यांसाठी इतिहास असंही म्हणतात. आपण हे बघू की इतिहासाबद्दलचे गैरसमज काय आहेत आणि भूतकाळ आपल्याला आजच्या समस्यांना तोंड द्यायला आणि भविष्य घडवायला कशी मदत करतो. या भागात आपण काय काय शिकणार आहोत, चला त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण उपयोजित इतिहास या शब्दाचा नेमका अर्थ काय, त्याची व्याख्या काय आहे हे समजून घेऊया. मग इतिहासाबद्दल लोकांमध्ये जे काही गैरसमज आहेत ते काय आहेत आणि त्यामागचं खरं वास्तव काय आहे यावर आपण बोलू. आपल्या आजच्या जीवनात इतिहासाचं स्थान काय आहे आणि आपला ऐतिहासिक वारसा सांभाळणं का गरजेचं आहे हेही आपण पाहणार आहोत. त्यानंतर काही उदाहरणांमधून आपण बघू की उपयोजित इतिहासाचा वापर प्रत्यक्षात कसा केला जातो. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या मुद्द्यांची आपण उजळणी करणार आहोत, म्हणजे ते आपल्या डोक्यात एकदम पक्के बसतील. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इथे आपण उपयोजित इतिहास ही जी संकल्पना आहे तिचा पाया पक्का करणार आहोत. बघा, कुठलाही विषय शिकताना त्याची मूळ व्याख्या, त्याचा खरा अर्थ जर आपल्याला कळला तर पुढचा सगळा प्रवास खूप सोपा होतो. त्यामुळे ही व्याख्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे असं एक क्षेत्र आहे जिथे आपण इतिहासाचा उपयोग करतो. कशासाठी? तर आजच्या म्हणजे वर्तमानातील आणि भविष्यातील लोकांच्या फायद्यासाठी. इथं उपयोग आणि फायदा हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे बघा, इतिहास म्हणजे फक्त जुन्या घटना, तारखा किंवा राजा राण्यांच्या गोष्टी पाठ करणं नाही, तर भूतकाळात जे काही घडलं त्यातून जे ज्ञान मिळालं, जे अनुभव आले, त्याचा वापर करून आजच्या सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक समस्यांवर तोडगा काढणं आणि भविष्यासाठी एक योग्य दिशा ठरवणं हेच उपयोजित इतिहासाचं मुख्य काम आहे. थोडक्यात काय, तर भूतकाळाच्या आरशात बघून वर्तमानाला समजून घ्यायचं आणि भविष्याचा मार्ग आखायचा. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की याला अजून एक नाव आहे, जनसामान्यांसाठी इतिहास, ज्याला इंग्रजीमध्ये पब्लिक हिस्ट्री असं म्हणतात. हे नावच खूप काही सांगून जाते नाही का? जनसामान्यांसाठी म्हणजे हा इतिहास फक्त काही ठराविक इतिहासकारांपुरता किंवा वर्गातल्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नाहीये. हा आपल्या सगळ्यांसाठी आहे, सर्वसामान्य लोकांसाठी आहे. तो इतिहासाला मोठ्या मोठ्या पुस्तकांमधून आणि विद्यापीठांमधून बाहेर काढून आपल्या रोजच्या जगण्याशी जोडतो. पण असा प्रश्न पडू शकतो की जनसामान्यांसाठी इतिहास अशा वेगळ्या नावाची किंवा संकल्पनेची गरजच का पडली? याचं कारण म्हणजे आपल्या समाजात इतिहासाबद्दल काही गैरसमज खूप खोलवर रुजलेले आहेत. अनेकांना वाटतं की इतिहास म्हणजे कंटाळवाणा विषय, फक्त तारखा आणि सणावळ्या पाठ करायच्या. हे गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे, तरच आपल्याला इतिहासाचं खरं महत्त्व कळेल. चला बघूया हे गैरसमज कोणते आहेत आणि त्यामागचं वास्तव काय आहे. इथे बघा, एका बाजूला आहेत गैरसमज आणि दुसऱ्या बाजूला आहे वास्तव. पहिला गैरसमज काय की इतिहास फक्त इतिहासकार आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. पण खरं तर प्रत्येक क्षेत्राचा स्वतःचा इतिहास असतो. डॉक्टर होण्याआधी मेडिकल सायन्सचा इतिहास शिकला जातो, वकील कायद्याचा इतिहास अभ्यासतात. दुसरा गैरसमज म्हणजे इतिहासाचा रोजच्या आयुष्यात काहीच उपयोग नाही. पण वास्तव हे आहे की भूतकाळातल्या चुकांमधून शिकूनच आपण आज योग्य निर्णय घेऊ शकतो. आणि तिसरा गैरसमज की इतिहासातून पैसे मिळत नाहीत, त्याला काही आर्थिक मूल्य नाही. पण खरं तर पर्यटन, म्युझियम्स, ऐतिहासिक सिनेमे यांसारख्या कितीतरी गोष्टींमधून मोठी आर्थिक उलाढाल होते, रोजगार निर्माण होतो. उपयोजित इतिहास हेच वास्तव आपल्या समोर आणतो. आता आपण हे समजून घेऊया की इतिहास आपल्या आजच्या जगाशी इतका जवळून कसा जोडलेला आहे. खरं सांगायचं तर आपलं आजचं जग, आपली समाजव्यवस्था, आपली लाईफस्टाईल हे सगळं काही भूतकाळात घडलेल्या घटनांचा थेट परिणाम आहे. आपला वर्तमान हा भूतकाळाशिवाय अस्तित्वातच येऊ शकत नाही. हा संबंध समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, भूतकाळात एखादी घटना घडते, त्यातून एकामागे एक अशा घटनांची एक साखळी तयार होते आणि तीच साखळी आपल्या वर्तमानाला आकार देते. एक साधं उदाहरण घेऊया. हजारो वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला. ही एक भूतकाळातली घटना. त्याचा परिणाम काय झाला? माणूस एका जागी स्थिर झाला. त्यातून गावं वसली, शहरं तयार झाली, समाज तयार झाला.
ही एक साखळी प्रक्रिया होती आणि तिचा शेवटचा टप्पा म्हणजे आपली आजची आधुनिक जीवनशैली. म्हणजे आपण आज जसे जगतोय त्यामागे अशा अनेक लहान मोठ्या ऐतिहासिक घटना आहेत. आपण कोणत्याही क्षेत्राचा विचार करूया, राजकारण, समाज, धर्म, तत्वज्ञान, अगदी विज्ञान आणि तंत्रज्ञान सुद्धा, या प्रत्येकाला स्वतःचा एक इतिहास आहे. आज आपल्या देशात जी लोकशाही आहे तिची मुळं आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आहेत. आपली सामाजिक आणि धार्मिक रचना हजारो वर्षांच्या परंपरांमधून घडत आलेली आहे. विज्ञानातला प्रत्येक नवीन शोध हा आधीच्या शोधांच्या खांद्यावर उभा असतो. त्यामुळे आजची परिस्थिती जर नीट समजून घ्यायची असेल तर त्या प्रत्येक क्षेत्राचा इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. आणि इथेच उपयोजित इतिहासाचं महत्त्व आपल्याला कळतं. आता आपण वारसा या एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया. वारसा म्हणजे हेरिटेज. हा वारसा म्हणजे भूतकाळाला वर्तमानाशी जोडणारा एक भक्कम पूल आहे. तो आपल्या ओळखीचा आणि उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांकडून 2 प्रकारचा वारसा मिळतो. एक आहे मूर्त वारसा आणि दुसरा आहे अमूर्त वारसा. मूर्त म्हणजे काय? तर अशा गोष्टी ज्या आपण बघू शकतो, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, जसे की जुने किल्ले, मंदिरं, लेणी, जुनी नाणी, हत्यारं किंवा जुन्या काळातल्या कलाकृती. आणि अमूर्त वारसा म्हणजे असा वारसा जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण तो आपण जगत असतो. यामध्ये आपल्या परंपरा येतात, आपले सण उत्सव, लोकगीतं, लोककथा, आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेलं ज्ञान, या सगळ्या गोष्टी येतात. हे दोन्ही प्रकारचे वारसे आपल्या पूर्वजांच्या बुद्धीची आणि कौशल्याची साक्ष देतात आणि म्हणूनच आपल्याला त्याबद्दल एक कुतूहल वाटतं. हाच आपला वारसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपली ओळख निर्माण करायला मदत करतो. आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या वारशातूनच मिळतात. आपली भाषा, आपले सण, आपली संस्कृती हे सगळं आपल्या वारशाचाच भाग आहे. जर आपल्याला आपला भूतकाळच माहीत नसेल तर आपली ओळखच अपूर्ण राहील. उपयोजित इतिहास याच वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यावर भर देतो, जेणेकरून तो पुढच्या पिढ्यांनाही उपलब्ध होईल. तो आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो. तर मग उपयोजित इतिहासाचं मुख्य ध्येय काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर इतिहासाच्या मदतीने आजच्या परिस्थितीला समजून घ्यायचं आणि भविष्यासाठी एक योग्य मार्ग शोधायचा. उदाहरणार्थ, जर आपण प्राचीन काळातल्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास केला तर त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आजच्या पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी होऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांवर पाणी कसं साठवलं होतं, या इतिहासातून शिकून आपण आजच्या दुष्काळावर उपाय शोधू शकतो. अशा प्रकारे इतिहास भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतो. चला, आत्तापर्यंत आपण संकल्पना समजून घेतली. आता उपयोजित इतिहासाचा वापर प्रत्यक्षात कसा होतो याची काही उदाहरणं बघूया. म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि अगदी सामान्य लोकांच्या सहभागातून हे क्षेत्र कसं काम करतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. उपयोजित इतिहास हा फक्त एक पुस्तकी विषय नाहीये, तर तो मोठमोठ्या कॉलेजेसमध्ये शिकवला जातो आणि त्यावर संशोधनही होतं. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे बंगळुरूमधली सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी. या प्रसिद्ध संस्थेमध्ये सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री नावाचा एक स्वतंत्र विभाग आहे. हा विभाग या क्षेत्रात वेगवेगळे प्रकल्प आणि संशोधन करतो. हे उदाहरण वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी महत्त्वाचं आहे आणि यावरून आपल्याला कळतं की हे एक आधुनिक आणि सक्रिय अभ्यास क्षेत्र आहे. पूर्वी कसं मानलं जायचं की इतिहास हा फक्त तज्ज्ञांचा विषय आहे, म्हणजे मोठे मोठे इतिहासकारच त्यावर बोलू शकतात किंवा लिहू शकतात. पण उपयोजित इतिहासाने हा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला आहे. तो सर्वसामान्य माणसाला इतिहासाशी जोडतो, त्याला या प्रक्रियेत सहभागी व्हायला प्रोत्साहन देतो. हा एक खूप मोठा बदल आहे, कारण यामुळे इतिहास फक्त पुस्तकांपुरता न राहता लोकांच्या जीवनाचा एक भाग बनतो. मग सामान्य लोक यात कसे सहभागी होऊ शकतात? याचे अनेक मार्ग आहेत. बघा, आपण पर्यटक म्हणून ऐतिहासिक ठिकाणांना, संग्रहालयांना भेट देऊ शकतो. त्यामुळे त्या स्थळांच्या देखभालीसाठी आर्थिक मदत होते. आपण आपल्या शहरातल्या किंवा गावातल्या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी स्वयंसेवक म्हणून काम करू शकतो. एवढंच नाही तर आपल्या भागाचा इतिहास इतरांना सांगण्यासाठी आपण गाईड म्हणूनही काम करू शकतो. जेव्हा सामान्य लोक अशा प्रकारे सहभागी होतात तेव्हा त्यांच्या मनात आपल्या इतिहासाबद्दल आणि वारशाबद्दल एक आपलेपणाची भावना निर्माण होते आणि त्यामुळे आपल्या वारशाचं अधिक चांगल्या प्रकारे जतन होतं. चला, आता आपण या सत्राच्या शेवटाकडे आलो आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या महत्त्वाच्या संकल्पना शिकलो त्यांची एकदा पटकन उजळणी करूया. हे मुद्दे लक्षात ठेवले तर परीक्षेच्या तयारीसाठी खूप मदत होईल आणि या भागावरचा कोणताही प्रश्न सहज सोडवता येईल. तर या पहिल्या भागातून आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे?
पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपयोजित इतिहास म्हणजेच जनसामान्यांसाठी इतिहास भूतकाळातल्या ज्ञानाचा उपयोग आजच्या आणि भविष्याच्या भल्यासाठी करतो. दुसरा मुद्दा इतिहास निरुपयोगी आहे हा जो गैरसमज आहे तो दूर करतो. तिसरा मुद्दा तो आपला मूर्त आणि अमूर्त वारसा जपायला मदत करतो कारण तोच वारसा आपली ओळख आहे. आणि चौथा, यात फक्त तज्ज्ञ नाही तर सामान्य लोकही सक्रियपणे सहभागी होतात ज्यामुळे इतिहास खऱ्या अर्थाने लोकांचा होतो. आता या भागाच्या शेवटी एका प्रश्नावर थांबूया जो आपल्याला विचार करायला लावेल. उपयोजित इतिहास काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे हे तर आपल्याला कळलं. आता जरा विचार करा की विज्ञान, तंत्रज्ञान, कला, मॅनेजमेंट यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधलं भूतकाळाचं ज्ञान आपल्या भविष्यातल्या प्रगतीला आणि नवनवीन शोधांना कसा आकार देऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर आपण या प्रकरणाच्या पुढच्या भागात सविस्तरपणे शोधणार आहोत. तोपर्यंत आज शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि या प्रश्नावर नमस्कार. इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहासाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मागच्या भागात आपण उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय ही संकल्पना समजून घेतली होती. आता आपण त्याच्या पुढचं पाऊल टाकणार आहोत. आज आपण हे बघणार आहोत की वेगवेगळ्या संशोधन क्षेत्रांमध्ये म्हणजे रिसर्च फील्ड्समध्ये इतिहासाची पद्धत कशी कामी येते. म्हणजे बघा, कोणत्याही क्षेत्रात संशोधन करायचं असेल तर त्या क्षेत्राचा इतिहास माहीत असणं किती महत्त्वाचं आहे हे आज आपल्याला अगदी स्पष्टपणे कळेल. आपण प्रामुख्याने 3 मोठ्या स्तंभांवर लक्ष देणार आहोत: तत्वज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान. आणि हो, परीक्षेच्या दृष्टीनं तर हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. विज्ञानाच्या संशोधनात इतिहासाची पद्धत कशी उपयुक्त ठरते किंवा तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं का गरजेचं आहे असे प्रश्न हमखास येतात. आजच्या चर्चेतून या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला नक्की मिळतील, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का. चला तर मग बघूया आज आपला प्रवास कसा असणार आहे. सगळ्यात आधी आपण कोणत्याही संशोधनाचा पाया काय असतो हे समजून घेऊ. त्यानंतर आपण तत्वज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये इतिहासाचा वापर कसा होतो हे सविस्तरपणे पाहणार आहोत. आणि मग शेवटी या सगळ्यांतून परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याची एक उजळणी करूया. बरं, मला सांगा, कोणत्याही क्षेत्रात, मग ते विज्ञान असो, कला असो किंवा अगदी खेळ असो, त्यात प्रगती करायची असेल तर त्याचा पाया काय असतो. जरा विचार करा. एक साधा पण खूप महत्त्वाचा नियम आहे. तो म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान आधीपासून उपलब्ध आहे त्याच्यावरच पुढची इमारत उभी राहते. कोणतीही गोष्ट अशी अचानक शून्यातून निर्माण होत नाही. आता हे समजून घेण्यासाठी या टाईमलाईनकडे बघा. हाच तो पाया आहे ज्यावर आपलं पुढचं सगळं बोलणं अवलंबून आहे. भविष्यात होणारा कोणताही विकास किंवा कोणतीही नवीन निर्मिती ही आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या ज्ञानावर अवलंबून असते. पण मग प्रश्न येतो की आज आपल्याकडे असलेलं हे ज्ञान आलं कुठून? तर ते आलं भूतकाळात झालेल्या संशोधनातून आणि ज्ञानाच्या साठ्यातून. याचा अर्थ काय? तर भविष्यात पुढे जायचं असेल तर आज आपण कुठे आहोत हे माहीत पाहिजे आणि आपण आज इथे कसे पोहोचलो हे समजून घेण्यासाठी भूतकाळाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ही एक अशी साखळी आहे जी कधीच तोडता येत नाही. आणि म्हणूनच आपण या निष्कर्षावर येतो की कोणत्याही विषयाचा इतिहास समजून घेणं हे त्या विषयातलं संशोधन पुढे नेण्यासाठी अत्यावश्यक आहे. इतिहास म्हणजे फक्त जुन्या घटनांची यादी नाहीये, तर तो त्या विषयाच्या ज्ञानाच्या प्रवासाचा एक नकाशा आहे, एक मॅप आहे. तो आपल्याला सांगतो की आपण कुठून सुरुवात केली होती, आज कुठे आहोत आणि पुढे कोणत्या दिशेने जायचंय. चला तर मग हा जो नियम आपण आता शिकलो तो आपल्या पहिल्या क्षेत्राला म्हणजे तत्वज्ञानाला लावून बघूया. तत्वज्ञान म्हणजे काय? तर विचारांचा, कल्पनांचा इतिहास. बघूया इथे इतिहासाची पद्धत कशी वापरली जाते. आता अनेकांना प्रश्न पडेल की तत्वज्ञानाच्या अभ्यासकाला इतिहासाची काय गरज? तर गरज आहे, कारण कोणतीही विचारसरणी अशी अचानक जन्माला येत नाही. तिचा एक सोर्स असतो, एक परंपरा असते. इतिहासाच्या अभ्यासातून आपल्याला हेच कळतं की एखादी विचारसरणी नेमकी का आणि कशी जन्माला आली, तिच्या मागे कोणती वैचारिक परंपरा होती आणि काळानुसार तिचा विकास कसा होत गेला. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही कल्पना ही शून्यातून येत नाही. ती त्या त्या काळाला दिलेली एक प्रतिक्रिया असते. जसे की युरोपमधल्या प्रबोधन काळात स्वातंत्र्य आणि समानतेवर भर दिला गेला, कारण तो विचार त्यावेळच्या राजेशाही आणि धार्मिक कट्टरतेला दिलेला एक प्रतिसाद होता. इथे विचारसरणी किंवा आयडिओलॉजी हा एक महत्त्वाचा शब्द आहे. याची व्याख्या समजून घेऊया. विचारसरणी म्हणजे फक्त एक छोटा विचार नाही, तर ती कल्पनांची आणि आदर्शांची एक पूर्ण सिस्टम असते, एक प्रणाली असते. आणि अनेकदा याच प्रणालीवर एखाद्या देशाची आर्थिक किंवा राजकीय धोरणं ठरतात. उदाहरणार्थ साम्यवाद आणि भांडवलशाही ह्या दोन्ही वेगवेगळ्या विचारसरणी आहेत ज्यांच्या आधारावर अनेक देशांची रचना झाली.
आणि आता एक खूपच इंटरेस्टिंग मुद्दा, ज्याकडे आपलं सहसा लक्ष जात नाही, पण तो परीक्षेसाठी महत्वाचा आहे. तत्वज्ञान काही हवेत तरंगत नाही, बरोबर? त्याला व्यक्त होण्यासाठी भाषेची गरज लागते. आता कल्पना करा की आपल्याला 400 वर्षांपूर्वीच्या एखाद्या तत्वज्ञाने लिहिलेला ग्रंथ समजून घ्यायचा आहे. तर आपल्याला फक्त त्याचे विचार नाही, तर त्याने वापरलेली भाषा, त्या भाषेतील शब्दांचे तेव्हाचे अर्थ काय होते हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. कारण काळानुसार शब्दांचे अर्थ बदलतात. म्हणूनच तत्वज्ञान समजून घेण्यासाठी भाषेचा इतिहास माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर तत्वज्ञानाच्या विचारांच्या दुनियेतून आता आपण जरा विज्ञानाच्या ठोस जगात येऊया. विज्ञानाच्या प्रगतीचा इतिहास म्हणजे जणू काही शोधांचा एक नकाशाच आहे, जो आपल्याला प्रत्येक शोधामागे असलेली कार्यकारण भावाची साखळी दाखवतो. आपल्याला बऱ्याचदा काय वाटतं की विज्ञान म्हणजे फक्त आजचं, फक्त भविष्यकाळाचं. पण तसं नाहीये. विज्ञानाचा इतिहास 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी करतो. एक, तो आपल्याला सर्व वैज्ञानिक शोध आणि सिद्धांतांचा कालानुक्रम देतो, म्हणजे कोणता शोध कधी लागला हे सांगतो. आणि 2, जे जास्त महत्त्वाचं आहे, तो त्या शोधांमागील कारणं उलगडून दाखवतो. जसं की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पण तो शोध एकदम लागला नाही. त्यामागे कोपर्निकस, गॅलिलिओ आणि केपलर यांच्या कामाची एक मोठी साखळी होती. इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय ही साखळी आपल्याला कधीच समजणार नाही. ही म्हण तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. गरज ही शोधांची जननी आहे. खरं तर विज्ञानाच्या इतिहासाचं सगळं सार या एका वाक्यात दडलेलं आहे. बहुतेक वैज्ञानिक शोध हे कोणत्या तरी गरजेतून किंवा समस्येवर उत्तर शोधतानाच लागलेले आहेत. ह्या म्हणीचा अर्थ आपण 3 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. पहिली स्टेप, समाजात एखादी गरज निर्माण होते किंवा एखाद्या शास्त्रज्ञाच्या मनात एखादी जिज्ञासा निर्माण होते. दुसरी स्टेप, ती गरज पूर्ण करण्यासाठी किंवा त्या जिज्ञासेचं उत्तर शोधण्यासाठी आधीपासून जे काही वैज्ञानिक ज्ञान उपलब्ध आहे त्याचा आधार घेतला जातो. आणि तिसरी स्टेप, ह्या प्रयत्नांमधूनच मग एखादा नवीन शोध किंवा आविष्कार लागतो. विज्ञानाचा इतिहास आपल्याला नेमकं हेच सांगतो की कोणता शोध कोणत्या गरजेतून लागला आणि त्यासाठी कोणत्या जुन्या ज्ञानाचा वापर झाला. तो आपल्याला त्या शोधामागची संपूर्ण कहाणीच सांगतो. चला आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या क्षेत्राकडे, ते म्हणजे तंत्रज्ञान, म्हणजेच टेक्नॉलॉजी. विज्ञान जर थिअरी असेल तर तंत्रज्ञान हे त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे. आणि या ॲप्लिकेशनचा इतिहास अभ्यासणं तर खूपच रंजक आहे. तंत्रज्ञानाचा इतिहास आपल्याला शेती, उत्पादन, बांधकाम अशा अनेक क्षेत्रांमध्ये झालेले अफाट बदल दाखवतो. जरा इथे बघा, कुठे ते पूर्वीचं बैल नांगर आणि कुठे आजचा हायटेक ट्रॅक्टर. पूर्वी दगडाच्या झोपड्या होत्या, आज गगनचुंबी इमारती आहेत. पूर्वी हातमागावर कापड विणलं जायचं, आता मोठमोठ्या यंत्रमागावर विणलं जातं. हा जो प्रचंड मोठा बदल आहे तो कसा झाला, याचं उत्तर आपल्याला तंत्रज्ञानाच्या इतिहासात मिळतं. खरं तर माणसाचा अख्खा प्रवासच तंत्रज्ञानाचा प्रवास आहे. अगदी दगडाची अवजारं बनवण्यापासून ते शेतीची सुरुवात करण्यापर्यंत आणि तिथून पुढे उत्पादनाचं यांत्रिकीकरण करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य बदलून टाकलं आहे. विज्ञानात जसजशी प्रगती झाली तसतसं उत्पादनाचं यांत्रिकीकरण होत गेलं आणि त्यातूनच औद्योगिक क्रांती झाली. आपण आजच्या फॅक्टरी आणि रोबोटच्या युगात कसे पोचलो हे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं खूप गरजेचं आहे. आता हा जो प्रश्न आहे ना, तो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारणे द्या किंवा स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न यावर हमखास येऊ शकतो. मग सांगा, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं का आवश्यक आहे? याचं उत्तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नात्यामध्ये दडलेलं आहे. ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. ते एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. कसं? तर बघा, विज्ञान नवीन शोध लावतं, मग तंत्रज्ञान त्या शोधाचा वापर करून नवीन उपकरणं बनवतं. आणि गंमत म्हणजे हीच नवीन उपकरणं मग विज्ञानाला आणखी नवीन शोध लावण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ, दुर्बिणीच्या तंत्रज्ञानाचा शोध लागला, ज्यामुळे खगोळ विज्ञानात क्रांती झाली आणि खगोळ विज्ञानातल्या नवीन शोधांमुळे आणखी चांगल्या दुर्बिणी बनवण्याची गरज निर्माण झाली. हे एक चक्र आहे जे सतत फिरत राहतं आणि हे चक्र समजून घेण्यासाठीच तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासणं महत्त्वाचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याची क्विक रिव्हिजन करूया, जी परीक्षेच्या तयारीसाठी खूप उपयोगी पडेल. तर आज आपण काय काय पाहिलं? तत्वज्ञानाच्या बाबतीत इतिहास आपल्याला विचारसरणीचा उगम, त्यामागची वैचारिक परंपरा आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषेचा इतिहास समजायला मदत करतो.
विज्ञानाच्या बाबतीत इतिहास आपल्याला शोधांचा कालानुक्रम आणि त्यामागची कार्यकारण भावाची साखळी स्पष्ट करतो, ज्याचं मूळ गरज ही शोधांची जननी आहे या तत्वात आहे. आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतिहास आपल्याला उत्पादनाची उत्क्रांती, यांत्रिकीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञानाचं परस्पर अवलंबन दाखवून देतो. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवायचे आहेत. तर हा होता आपला उपयोजित इतिहासाचा भाग 2. पुढच्या भागात म्हणजे भाग 3 मध्ये आपण उद्योग, वाणिज्य, व्यवस्थापन आणि कला यांसारख्या आणखी काही रंजक क्षेत्रांमध्ये इतिहासाचा उपयोग कसा होतो हे पाहणार आहोत. तोपर्यंत या भागाचा नीट अभ्यास करा. अभ्यास करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न विचारत राहा. भेटूया. नमस्कार. उपयोजित इतिहास या आपल्या तिसऱ्या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितलं होतं की विज्ञानाच्या प्रगतीमध्ये इतिहासाची मदत कशी होते. आज आपण इतिहासाच्या एका वेगळ्याच म्हणजे मानवी पैलूचा शोध घेणार आहोत. आज आपण काय काय समजून घेणार आहोत. तर व्यापार म्हणजे फक्त वस्तूंची देवाणघेवाण नाही, तर त्यातून संस्कृती कशी पसरते हे बघू. एक चांगलं मॅनेजमेंट करण्यासाठी लोकांचं मानसशास्त्र समजून घेणं का गरजेचं आहे यावरही बोलू. कोणतीही कला तिच्या सांस्कृतिक इतिहासापासून म्हणजे तिच्या मुळांपासून वेगळी का काढता येत नाही हेही पाहू. आणि हो, मानव्य विद्या म्हणजे ह्युमॅनिटीजचे विषय कुठून आले, त्यांचं मूळ तत्वज्ञानात कसं आहे हेही आपण उलगडणार आहोत. हे सगळे मुद्दे आपल्याला फक्त परीक्षेसाठी नाही, तर आपलं आजूबाजूचं जग जास्त चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला तर मग बघूया आजच्या आपल्या अभ्यासाचा मार्ग कसा असेल. आपण सुरुवात करणार आहोत उद्योग आणि व्यापारापासून. त्यानंतर कलेच्या विश्वात जाऊ आणि मग मानवी विद्येच्या मुळांपर्यंत पोचू. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला इतिहासाचा एक नवीन आणि इंटरेस्टिंग पैलू समजून घ्यायला मिळणार आहे. मागच्या भागात आपण विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ जगाबद्दल बोललो. आता आपण इतिहासाच्या अधिक वैयक्तिक, अधिक मानवी भागाकडे वळतोय. या भागात आपण हे बघणार आहोत की माणसामाणसांतील संबंध, त्यांच्या भावना, त्यांचे विचार यांनी इतिहासाला कसा आकार दिला आहे आणि इतिहासाने या सगळ्या गोष्टींना कसं घडवलं आहे. चला तर मग सुरुवात करूया उद्योग आणि व्यापाराने. आता हे क्षेत्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? नफा तोटा, पैसे, व्यवहार, बरोबर. पण खरं तर याच्या गहिरेत मानवी संस्कृती आणि सामाजिक बदलांची एक मोठी कहाणी दडलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की व्यापार म्हणजे फक्त वस्तूंची खरेदी विक्री नाही. जरा विचार करा, पूर्वीच्या काळी जेव्हा व्यापारी एका देशातून दुसऱ्या देशात मसाल्याचे पदार्थ किंवा कापड घेऊन जायचे, तेव्हा ते फक्त वस्तू घेऊन जात नव्हते, तर आपल्याबरोबर आपली भाषा, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपले विचार, आपल्या कथा हे सगळं घेऊन जायचे आणि तिकडून परत येताना तिथल्या गोष्टी इकडे घेऊन यायचे. हीच तर आहे सांस्कृतिक देवाणघेवाण. म्हणूनच आजचं जे ग्लोबल मार्केट आहे ते समजून घेण्यासाठी या ऐतिहासिक सांस्कृतिक संवादाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे जसं जसं बाजाराचं आणि व्यापाराचं स्वरूप बदलत गेलं ना, तसं तसं फक्त अर्थव्यवस्थाच नाही बदलली, तर समाजाचा जो मूळ पाया असतो म्हणजे मानवी नातेसंबंध आणि आपली सामाजिक रचना, ती सुद्धा पूर्णपणे बदलत गेली. ही साखळी बघा. यातून आपल्याला कारण आणि परिणाम यांचं नातं किती स्पष्ट दिसतं. विचार करा, पूर्वी जेव्हा वस्तूंच्या बदल्यात वस्तू दिल्या जायच्या म्हणजे बार्टर सिस्टीम होती, तेव्हा लोकांचे एकमेकांशी संबंध वेगळे होते, समाज रचना वेगळी होती. आज आपण एका क्लिकवर डिजिटल पेमेंट करतो. त्यामुळे आपले सामाजिक संबंध, आपली रचना पूर्णपणे बदलली आहे. म्हणजे व्यापारातला बदल थेट आपल्या समाज व्यवस्थेवर परिणाम करतो. म्हणूनच आजची अर्थव्यवस्था आपल्याला नीट समजून घ्यायची असेल तर आपल्याला संस्कृती, सामाजिक रचना आणि आर्थिक संस्था या तिन्ही गोष्टींचा इतिहास एकत्र अभ्यासावा लागतो. कारण अर्थव्यवस्था ही काही हवेत वाढत नाही, ती समाजातच वाढते आणि समाजाशिवाय तिचं अस्तित्वच नाही. आता आपण उद्योग व्यापारातून वळूया व्यवस्थापन शास्त्राकडे म्हणजे मॅनेजमेंट स्टडीजकडे. कोणतीही गोष्ट असो, मग ती एखादी मोठी कंपनी असो किंवा शाळेतला एखादा छोटा ग्रुप प्रोजेक्ट, तो यशस्वी करण्यासाठी योग्य व्यवस्थापन खूप गरजेचं असतं. मग आता बघूया यात इतिहास आपल्याला कशी मदत करतो. म्हणजे बघा, आजच्या आधुनिक काळात एखादी उत्पादन प्रणाली, समजा एखादी फॅक्टरी यशस्वीपणे चालवायची असेल तर आपल्याला भूतकाळात अशाच प्रणाली, अशाच फॅक्टऱ्या कशा चालत होत्या हे पाहावं लागतं. कच्चा माल कुठून येतो, तिथून तो ग्राहकाच्या हातात पडेपर्यंतची जी पूर्ण साखळी आहे ती समजून घेणं महत्त्वाचं आहे. इतिहास आपल्याला या साखळीतल्या जुन्या चुकांमधून शिकण्याची आणि यशस्वी पद्धती पुन्हा वापरण्याची एक संधी देतो. एका चांगल्या मॅनेजरला या साखळीतलं प्रत्येक दुवा, प्रत्येक घटक समजून घ्यावा लागतो. म्हणजे
कच्च्या मालापासून ते काम करणाऱ्या मनुष्यबळापर्यंत, उत्पादन प्रक्रियेपासून ते विक्रीपर्यंत सगळं काही. मग इतिहास इथे कसा उपयोगी पडतो? उदाहरणार्थ, औद्योगिक क्रांतीच्या काळात कामगारांच्या काय समस्या होत्या, त्यांना कशा सुविधा दिल्या जायच्या, हे जर आपण समजून घेतलं तर आजच्या कामगार व्यवस्थापनासाठी आपल्याला महत्त्वाचे धडे मिळतात. भूतकाळातल्या याच ज्ञानामुळे आजचं मॅनेजमेंट जास्त प्रभावी बनतं. आणि इथे येतो व्यवस्थापनाचा सगळ्यात महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा भाग. व्यवस्थापन म्हणजे फक्त यंत्र किंवा प्रक्रिया हाताळणं नाही, तर माणसं हाताळणं आहे. त्या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक लेव्हलवर काम करणाऱ्या लोकांची मानसिकता काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना कशाने प्रेरणा मिळते, हे समजून घेणं यशस्वी व्यवस्थापनाचं मूळ आहे. कामगार एका विशिष्ट पद्धतीने का वागतात, त्यांना कामासाठी मोटिवेशन कशामुळे मिळतं, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासात मिळतात. कारण भूतकाळातली सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीच लोकांची मानसिकता घडवत असते. इतिहासाचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला मानवी वर्तनाची ही खोलवरची समज मिळते आणि त्यामुळेच मॅनेजमेंट करणं खूप सोपं होतं. व्यवस्थापनामध्ये आपण मानवी मानसशास्त्र पाहिलं. आता आपण मानवी भावना आणि विचारांच्या सर्वोच्च अभिव्यक्तीकडे म्हणजे कलेच्या जगात प्रवेश करत आहोत. चला बघूया, कलेचा आणि इतिहासाचा काय संबंध आहे. इथला सगळ्यात महत्त्वाचा विचार हा आहे की कला म्हणजे फक्त सुंदर चित्र काढणं किंवा छान गाणं म्हणणं नाही. प्रत्येक कलाकृती ही तिच्या काळाची आणि संस्कृतीची निर्मिती असते. तिची मुळं एका विशिष्ट बौद्धिक, भावनिक परंपरेत खोलवर रुजलेली असतात. मग ते संगीत असो, नृत्य असो किंवा चित्रकला असो, प्रत्येक कलेला तिचा स्वतःचा एक इतिहास असतो. एखाद्या कलाकृतीचं खरं सौंदर्य, तिचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तिच्या मागचा इतिहास आणि परंपरा आपल्याला माहीत असायलाच हवी. उदाहरणार्थ, वारली चित्रकलेतला तो साधेपणा आणि निसर्गाशी असलेलं नातं आपल्याला तेव्हाच नीट समजतं जेव्हा आपण वारली समाजाचा इतिहास आणि त्यांची जीवनशैली समजून घेतो. त्याशिवाय ते आपल्यासाठी फक्त एक चित्र राहील, एक सखोल अभिव्यक्ती नाही. हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. कोणत्याही कलेला समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे सांस्कृतिक इतिहास. तो आपल्याला कलाकाराची मानसिकता समजायला मदत करतो. त्या कलाकाराने ती कलाकृती का निर्माण केली असेल, त्या काळातला समाज कसा होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सांस्कृतिक इतिहासातच मिळतात. आणि आता आपण आपल्या आजच्या अभ्यासाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत. आपण शोध घेणार आहोत मानवविद्या म्हणजेच ह्युमॅनिटीज या विशाल क्षेत्राचा. आपण कोण आहोत, आपला समाज कसा चालतो, अशा मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करणारे विषय यात येतात. इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र हे सगळे विषय मानवविद्येचाच भाग आहेत. जरी हे सगळे विषय आपल्याला वेगवेगळे वाटत असले तरी ते सर्व मानवी अनुभव आणि समाज समजून घेण्याचाच प्रयत्न करतात. पण कधी विचार केलाय का की या सगळ्या विषयांचं मूळ एकच असू शकतं का? या सगळ्या विषयांचं आजचं स्वरूप बघण्याआधी आपल्याला एक मूलभूत प्रश्न विचारायला हवा. या सगळ्यांची सुरुवात नेमकी झाली तरी कुठून? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी. असं मानलं जातं की ज्ञानाच्या या सगळ्या शाखांचं मूळ तत्वज्ञानात आहे. तत्वज्ञान हा तो पाया आहे ज्याच्यावर आजच्या मानव्य विद्येची ही मोठी इमारत उभी आहे. ही संकल्पना परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा. ही टाइमलाईन आपल्याला मानवी विचारांचा एक अद्भुत प्रवास दाखवते. बघा, सुरुवातीला प्राचीन काळात माणसाने जग आणि आपलं अस्तित्व यावर विचार करायला सुरुवात केली. या विचारांमधूनच जगाची उत्पत्ती, देवदेवता आणि कर्मकांड याबद्दलच्या पौराणिक कथा जन्माला आल्या. पुढे जाऊन याच कथांवर अधिक तर्क लावून विचार होऊ लागला आणि त्यातून तत्वज्ञानाचा उदय झाला. आणि याच तत्वज्ञानाच्या भक्कम पायावर आजच्या आधुनिक मानवविद्या शाखा विकसित झाल्या आहेत. हा संपूर्ण वैचारिक प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. चला तर मग आज आपण जे काही शिकलो त्याचा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्द्यांच्या स्वरूपात एकदा पटकन आढावा घेऊया. ही सारणी तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयोगी पडेल. थोडक्यात काय तर, 1. उद्योग आणि व्यापारामुळे सामाजिक रचना बदलते आणि संस्कृतीचा प्रसार होतो. 2. व्यवस्थापनासाठी इतिहासातून आपल्याला कामगारांचा मानसशास्त्र समजतं. 3. कलेचा खरा अर्थ तिच्या सांस्कृतिक इतिहासात दडलेला असतो. आणि 4. सर्व मानव्य विद्या शाखांची मुळं ही तत्वज्ञानात आहेत. आपल्या पुढच्या भागात आपण या सगळ्या संकल्पनांचा उपयोग आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसास्थळांच्या व्यवस्थापनात कसा होतो हे बघणार आहोत. तोपर्यंत आज जे शिकलोय, विशेषतः तत्वज्ञान आणि मानव्य विद्या यांच्यातला संबंध, याची सखोल उजळणी नक्की करा. भेटूया पुढच्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहास यामधल्या भाग 4 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे.
आज आपण इतिहासाचा एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा उपयोग समजून घेणार आहोत. तो म्हणजे आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन. ऐकायला मोठा वाटतंय ना? पण खरं तर हा विषय आपल्या परीक्षेसाठी तर महत्त्वाचा आहेच, पण आपल्या देशाच्या अभिमानासाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? हा बघा, आपला आजचा रोडमॅप. सगळ्यात आधी वारसा व्यवस्थापन म्हणजे काय हे समजून घेऊ. मग सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा म्हणजे काय, याचे प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर युनेस्को सारख्या जागतिक संस्था आणि त्यांचा रोल काय आहे हे बघू. मग आपल्या भारतातले कोणती स्थळं या यादीत आहेत ते पाहणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या वारशाचं जतन कसं करायचं, त्याची तत्त्व काय आहेत हेही समजून घेऊ. आणि हो, तुमच्या परीक्षेसाठी एक मस्त सारांश पण आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. वारसा व्यवस्थापनाची ओळख म्हणजे इतिहासाचा वापर करून आपण आपला भूतकाळ कसा जपायचा. विचार करा, आपली जी ऐतिहासिक स्थळं आहेत, आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेल्या ज्या खुणा आहेत, त्यांचं संरक्षण आपण कसं करू शकतो. आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं करत असताना त्या स्थळांच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या भावना कशा जपायच्या. याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात उपयोजित इतिहासात. ते आपल्याला एक योग्य दिशा, एक पद्धत दाखवतं. बरं, आता आपण वारशाचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण एकदा का हे प्रकार व्यवस्थित समजले की पुढचा सगळा भाग एकदम सोपा होऊन जाईल. चला तर मग बघूया. तर पहिला आणि सगळ्यात मोठा प्रकार आहे सांस्कृतिक वारसा. आता सांस्कृतिक वारसा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर माणसाने तयार केलेली कोणतीही गोष्ट जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिली जाते, मग त्यात कला असेल, साहित्य असेल, मोठमोठ्या इमारती असतील किंवा आपल्या परंपरा असतील, या सगळ्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणतो. आता याचे पुन्हा 2 उपप्रकार पडतात. एक आहे मूर्त आणि दुसरा अमूर्त. आपण एक एक करून ते समजून घेऊ. चला, आधी बघूया मूर्त सांस्कृतिक वारसा. मूर्त या शब्दाचा अर्थच आहे की ज्याला रूप आहे, आकार आहे, म्हणजे ज्याला आपण डोळ्यांनी पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो. या सगळ्या भौतिक म्हणजे फिजिकल गोष्टी यात येतात. खरं तर हा आपल्या इतिहासाचा, आपल्या पूर्वजांच्या कामाचा एक जिवंत ठोस पुरावा आहे. मग या मूर्त वारशात नेमकं काय काय येतं? तर बघा, यात येतात प्राचीन स्थळं म्हणजे जुनी शहरं वगैरे, मग मोठमोठ्या इमारती जसे की आपले किल्ले, ताजमहाल, उत्खननात सापडलेल्या जुन्या वस्तू, भांडी, शस्त्र, जुनी हस्तलिखितं म्हणजे हाताने लिहिलेले ग्रंथ, मंदिरात किंवा लेण्यांमध्ये कोरलेली शिल्प आणि अजिंठ्यासारखी अप्रतिम चित्र, या सगळ्या गोष्टी मूर्त वारशाचा भाग आहेत. बरं, आता वळूया दुसऱ्या उपप्रकाराकडे. तो म्हणजे अमूर्त सांस्कृतिक वारसा. हा मूर्तच्या अगदी उलट आहे. अमूर्त म्हणजे ज्याला भौतिक रूप नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. मग हा वारसा कुठे असतो? तर तो जिवंत असतो आपल्या परंपरांमध्ये, आपल्या ज्ञानात, आपल्या कौशल्यांमध्ये आणि कलांमध्ये. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बोलण्यातून, ऐकण्यातून किंवा करून दाखवण्यातून पुढे जातो. मग या अमूर्त वारशात नेमकं काय येतं? तर बघा, यात येतात मौखिक परंपरा आणि भाषा म्हणजे आपल्या लोककथा, ओव्या, म्हणी. मग येतं पारंपरिक ज्ञान जसं की आयुर्वेद, आपल्या सामाजिक प्रथा आणि सण समारंभ साजरे करण्याच्या पद्धती, कला सादर करण्याच्या वेगवेगळ्या शैली म्हणजे आपलं संगीत, नृत्य आणि हो, काही खास पारंपरिक कौशल्य सुद्धा. उदाहरणार्थ पैठणी साडी विणण्याचं कौशल्य. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्या परंपरा आहेत त्या परंपरा जपणाऱ्या समाजाला किंवा समूहांना सुद्धा अमूर्त वारशाचा भाग मानलं जातं. आता इथे बघा, या तक्त्यामुळे मूर्त आणि अमूर्त वारशातला फरक एकदम स्पष्ट होईल. एका बाजूला आहेत भौतिक वस्तू ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, ज्या उत्खननात सापडू शकतात, उदाहरणार्थ अजिंठा लेणे. आणि दुसऱ्या बाजूला आहेत अभौतिक परंपरा, ज्या कोणत्या वस्तूत नाहीत तर लोकांच्या कृतीत आणि ज्ञानात जिवंत राहतात. उदाहरणार्थ वैदिक पठणाची परंपरा, जी हजारो वर्षांपासून फक्त तोंडी पठणातून जपली गेली आहे. समजला फरक? तर आपण सांस्कृतिक वारसाचे मूर्त आणि अमूर्त हे 2 प्रकार बघितले. आता आपण वारशाच्या दुसऱ्या मोठ्या प्रकाराकडे वळूया. तो म्हणजे नैसर्गिक वारसा. नावाप्रमाणेच हा वारसा मानवाने बनवलेला नाही, तर निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे. यात काय येतं? तर विविध प्रकारचे प्राणी,
वनस्पती आणि त्यांची नैसर्गिक राहण्याची जागा, ज्याला आपण परिसंस्था किंवा इकोसिस्टम म्हणतो, या सगळ्याचा यात समावेश होतो. आणि या वारशाच्या केंद्रस्थानी आहे जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटी ही संकल्पना. याचं जतन करणं आपल्या सगळ्यांसाठीच खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला वारसा म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणते हे कळालं. पण एक प्रश्न मनात येतो की ह्या जगभरातल्या महत्त्वाच्या वारशाचं संरक्षण नेमकं कोण करतं? यासाठी कोणती जागतिक संघटना काम करते? चला आता आपण याचबद्दल जाणून घेऊया. तर या जागतिक वारसाच्या संरक्षणासाठी काम करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे युनेस्को, म्हणजेच युनेस्को. ही संयुक्त राष्ट्रांचीच एक शाखा आहे. तिचं मुख्य काम काय, तर जगभरातल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाला प्रोत्साहन देणं आणि त्याचं संरक्षण करणं. यासाठी युनेस्को काही नियम, काही मार्गदर्शक तत्त्व जाहीर करते आणि याच तत्वांच्या आधारावर जगभरातली अतिशय महत्त्वाची स्थळं आणि परंपरा निवडून त्यांची जागतिक वारसा स्थळं म्हणून एक यादी जाहीर करते. आणि एकदा का या यादीत नाव आलं की त्या स्थळाच्या संरक्षणासाठी संपूर्ण जगाकडून मदत मिळते. चला आता आपण आपल्या देशाकडे, भारताकडे येऊया. बघूया आपल्या भारतातल्या कोणकोणत्या स्थळांना आणि परंपरांना हा जागतिक वारसाचा सन्मान मिळाला आहे. हा भाग परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आता पुढे येणारी प्रत्येक स्थळाची नावं आणि त्यांची ठिकाणं नीट लक्षात ठेवा. आणि सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रापासून. ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची आहे. इथे महाराष्ट्रातल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांची यादी दिली आहे, ती पण कालक्रमानुसार, म्हणजे कोणत्या वर्षी कोणत्या स्थळाला मान्यता मिळाली त्यानुसार. तर बघा, सगळ्यात आधी 1983 साली अजिंठा लेणी आणि वेरूळच्या लेण्यांना हा दर्जा मिळाला. त्यानंतर 4 वर्षांनी 1987 मध्ये मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांना, ज्यांना आपण एलिफंटा केव्ज म्हणूनही ओळखतो, त्यांना हा मान मिळाला. आणि त्यानंतर 2004 साली मुंबईची शान असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही भव्य इमारत जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाली. आता महाराष्ट्राच्या बाहेर नजर टाकूया. संपूर्ण भारतात अनेक अद्भुत सांस्कृतिक वारसा स्थळं आहेत. इथे काही महत्त्वाची उदाहरणं दिली आहेत, जसं की आग्र्याचा ताजमहल, कोणार्कचं सूर्य मंदिर, जयपूरमधलं जंतर मंतर आणि गुजरातमध्ये असलेली राणी की बाव ही एक अतिशय सुंदर पायऱ्यांची विहीर. ही काही उदाहरणं आहेत, पण ही नावं आणि त्यांची ठिकाणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सांस्कृतिक वारसा बघितला, आता बघूया भारतातली जागतिक नैसर्गिक वारसा स्थळं. यामध्ये आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे पश्चिम घाट. 2012 साली पश्चिम घाटाला हा दर्जा मिळाला. हा पश्चिम घाट म्हणजे एक मोठी पर्वतरांग आहे जी अनेक राज्यांमधून जाते आणि ती जैवविविधतेने अक्षरशः नटलेली आहे. आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातलं कास पठार, ज्याला आपण फुलांचं पठार म्हणतो, ते याच पश्चिम घाटाचा भाग आहे आणि युनेस्कोच्या यादीत त्याचा विशेष उल्लेख आहे. याशिवाय आसामचं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम बंगालमधलं सुंदरवन ही सुद्धा महत्त्वाची नैसर्गिक वारसास्थळं आहेत. आता बघूया भारताचा अमूर्त वारसा, म्हणजे ज्या परंपरांना युनेस्कोनं मान्यता दिली आहे. या यादीत काय काय आहे बघा. केरळमधलं संस्कृत नाट्य कुटियट्टम, आपली प्राचीन वैदिक पठणाची परंपरा, संपूर्ण उत्तर भारतात साजरा होणारा रामलीला उत्सव, राजस्थानची लोकगीतं आणि नृत्य कालबेलिया, आणि हो, योग आणि कुंभमेळा यांनाही जागतिक अमूर्त वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. परीक्षेमध्ये यावर जोड्या लावण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे कोणती परंपरा कोणत्या भागाशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण कोणकोणती वारसास्थळं आहेत हे बघितलं. पण आता आपण या भागाच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत, तो म्हणजे या स्थळांचं जतन आणि संवर्धन, त्यांचं मॅनेजमेंट नेमकं कसं केलं जातं आणि यात उपयोजित इतिहासाचा रोल काय आहे. चला, हे आता आपण व्यवस्थित समजून घेऊ. तर भारतात या वारसास्थळांच्या व्यवस्थापनाचं काम कोण करतं? याची जबाबदारी प्रामुख्याने सरकारी संस्थांवर आहे. यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची संस्था आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, म्हणजेच ASI, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. यासोबतच प्रत्येक राज्याचा स्वतःचा पुरातत्व विभाग असतो आणि या सरकारी कामाला मदत करण्यासाठी इंटॅक, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज सारख्या अनेक स्वयंसेवी संस्थासुद्धा खूप मोलाचं काम करत आहेत.
उपयोजित इतिहास आपल्याला या वारसास्थळांचं व्यवस्थापन करण्यासाठी 5 खूप महत्वाची तत्वं सांगतो. आणि ही तत्वं फक्त तांत्रिक नाहीत, तर ती सामाजिक जबाबदारीची सुद्धा आहेत. पहिलं तत्व आहे की कोणत्याही स्थळाचं मूळ स्वरूप जसं आहे तसं जतन करावं, त्यात बदल करू नये. दुसरं आणि तिसरं तत्व स्थानिक लोकांशी संबंधित आहे. त्यांच्या समाजाचा अभ्यास करा आणि त्यांच्या भावनांचा आदर करा, त्या दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. चौथं तत्व सांगतं की या कामात स्थानिक लोकांना सहभागी करून घ्या. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, की या कामामुळे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर वारशाचं जतन हे फक्त सरकारी काम नाही, तर ती एक लोकचळवळ झाली पाहिजे. चला तर मग या संपूर्ण भागात आपण खूप काही शिकलो. आता समारोप करण्यापूर्वी परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांची एकदा पटकन उजळणी करून घेऊया. ही आहे तुमची रिव्हिजन चेकलिस्ट. ह्यातले मुद्दे नीट लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे वारशाचे प्रकार. मूर्त म्हणजे इमारती, अमूर्त म्हणजे परंपरा आणि नैसर्गिक म्हणजे जैवविविधता. दुसरं, महाराष्ट्रातली 4 प्रमुख स्थळं अजिंठा, वेरूळ, घारापुरी आणि CSMT. ही नावं पाठच करा. तिसरं, महत्त्वाचं नैसर्गिक स्थळ पश्चिम घाट आणि त्यातलं कास पठार. चौथं, व्यवस्थापन संस्था ASI आणि इंटॅच. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, मूळ तत्व. कोणत्याही वारशाचे यशस्वी व्यवस्थापन करायचं असेल तर स्थानिक लोकांचा आदर करणं आणि त्यांना सोबत घेऊन चालणं खूप आवश्यक आहे. आणि शेवटी एक विचार तुमच्यासाठी. आपण या जागतिक संकल्पनांबद्दल बोललो, युनेस्कोबद्दल बोललो, पण विचार करा या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या परिसरात, आपल्या गावात किंवा शहरात कशा लागू होतील. तुमच्या आजूबाजूला अशी कोणती स्थानिक परंपरा किंवा एखादं जुनं स्थळ आहे जे तुम्हाला वाटतं की भविष्यासाठी जपलं पाहिजे. नक्की विचार करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, आज आपण इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हा आहे भाग 5. आतापर्यंत आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय, ते कसं काम करतं हे सगळं पाहिलं. पण आजचा भाग जरा जास्तच खास आहे, कारण आपण हे बघणार आहोत की इतिहासाचा अभ्यास आपल्याला प्रत्यक्षात कोणत्या नोकरीच्या संधी देऊ शकतो, कोणती व्यावसायिक क्षेत्र आपल्यासाठी खुली करतो. आणि हो, परीक्षेमध्ये जे मोठे प्रश्न येतात ना, सविस्तर उत्तरे लिहावाले, त्यासाठी तर हा भाग खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे चला एकदम लक्ष देऊन समजून घेऊया. बरं, मग आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत तर बघा. सगळ्यात आधी आपण उपयोजित इतिहासाशी संबंधित 4 प्रमुख क्षेत्र कोणती आहेत ते बघू. मग कोणताही वारसा प्रकल्प राबवायचा असेल तर त्यासाठी लागणाऱ्या तज्ज्ञांच्या टीममध्ये कोण कोण असतं ते समजून घेऊ. या प्रकल्पांमागची उद्दिष्टे काय असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वारसाच्या जतनामध्ये आपली म्हणजे तुम्हा सगळ्यांची भूमिका काय आहे यावरही बोलू. आणि मग शेवटी या संपूर्ण प्रकरणाचा एक छोटासा सारांश घेऊ. चला तर मग सुरू करूया. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, उपयोजनाची 4 प्रमुख क्षेत्र. आता बघा, अनेकदा असं वाटतं की इतिहास म्हणजे फक्त जुन्या गोष्टी लक्षात ठेवणं. पण नाही, अशी काही क्षेत्र आहेत ना जिथे इतिहासाचं ज्ञान हे एक आवश्यक हत्यार आहे. म्हणजे या ज्ञानाशिवाय तिथे कामच होऊ शकत नाही. व्यवस्थापन असो, नियोजन असो किंवा मोठे निर्णय घेणं असो, सगळीकडे इतिहासाचा वापर होतो. मग ही 4 क्षेत्र नेमकी कोणती आहेत तर पहिलं म्हणजे संग्रहालये आणि अभिलेखागार, म्हणजे म्युझियम्स आणि आर्काइव्हज, जिथे आपल्या इतिहासाचा खजिना जपून ठेवला जातो. दुसरं क्षेत्र आहे ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन. आपले किल्ले, जुने वाडे, मंदिरं या सगळ्यांना सांभाळण्याचं काम. तिसरं आहे पर्यटन आणि आदरातिथ्य, म्हणजे टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी. आपल्या ऐतिहासिक स्थळांना जगासमोर आणून त्यातून पर्यटनाला चालना देणं. आणि चौथं, जे आजकाल खूपच लोकप्रिय आहे, ते म्हणजे मनोरंजन आणि प्रसार माध्यमे, म्हणजे ऐतिहासिक चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरीज बनवणं. आता विचार करा, या 4 क्षेत्रांमध्ये जर इतिहासाची अचूक माहिती नसेल तर सगळाच गोंधळ होईल, बरोबर ना? म्हणूनच इथे इतिहासाचा सखोल ज्ञान खूप गरजेचं आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे वळूया. वारसा प्रकल्पातील तज्ज्ञांची टीम. आता समजा आपल्याला एखादा जुना पडझड झालेला किल्ला पुन्हा उभा करायचा आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे, तर हे काम कोण करेल? एकटा आर्किटेक्ट करू शकेल का? किंवा एकटा इतिहासकार? नाही, अजिबात नाही. हे खूप मोठं आणि गुंतागुंतीचं काम आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ एकत्र येऊन काम करतात. एक पूर्ण टीम लागते. तर मग बघूया ह्या टीममध्ये कोण कोण असतं आणि हेच आपल्यासाठी करिअरचे मार्ग कसे उघडतात.
या टीममधले 2 महत्वाचे सदस्य म्हणजे वास्तुविशारद म्हणजे आर्किटेक्ट्स आणि अभियंते म्हणजेच इंजिनियर्स. आता त्यांचं काम फक्त नवीन बिल्डिंग बांधण्यापुरतं मर्यादित नसतं. जेव्हा ते एका ऐतिहासिक वास्तूवर काम करतात तेव्हा त्यांचं काम खूपच आव्हानात्मक असतं. त्यांना फक्त ती वास्तू दुरुस्त करायची नसते, तर तिचं मूळ रूप जपायचं असतं. त्यासाठी त्यांना इतिहासात डोकावून बघावं लागतं. ती वास्तू कोणत्या काळातली आहे, तेव्हा बांधकाम कसं केलं जायचं, कोणते मटेरियल वापरले जायचे म्हणजे चुना, घूड, दगड काय वापरलंय हे सगळं समजून घेतल्याशिवाय ते कामच करू शकत नाहीत. नाहीतर काय होईल, जुन्या दगडी किल्ल्याला आपण आजच्या सिमेंटने प्लास्टर करून टाकू, मग त्याचं ऐतिहासिक मूल्य ते काय राहिलं नाही का. बरं, आर्किटेक्ट आणि इंजिनियर तर झाले, पण या प्रकल्पाचा आत्मा, त्याचा खरा आधार असतो ती म्हणजे संशोधन टीम. यामध्ये येतात इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ. त्यांचं काम काय, तर त्या जागेचा खरा अर्थ शोधणं, तिथे सापडलेल्या प्रत्येक वस्तूचं, प्रत्येक दगडाचं सांस्कृतिक मूल्य काय आहे हे ठरवणं. मग येतात संग्रहालय क्युरेटर, जे म्युझियममध्ये या वस्तू कशा मांडायच्या, त्यांची गोष्ट लोकांपर्यंत कशी पोहोचवायची हे ठरवतात. आणि सोबत असतात अभिलेखागार व्यवस्थापन व्यावसायिक, जे जुनी कागदपत्र, नकाशे, नोंदी सांभाळतात. खरं तर हीच टीम आपल्याला सांगते की समोर दिसणारा तो दगड फक्त दगड नाहीये, तर तो इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे. त्यांच्या संशोधनाशिवाय ती जागा म्हणजे फक्त दगड विटांचा एक ढिगारा ठरेल. आता एक गंमत बघा, या टीममध्ये इतिहासकार, पुरातत्वज्ञ, इंजिनियर तर आहेतच, पण तुम्हाला वाटतं का की यात समाजशास्त्रज्ञ आणि कायदेतज्ञांची सुद्धा गरज असेल? कदाचित हा विचार डोक्यात आला नसेल, पण त्यांची भूमिका खूप महत्वाची आहे. विचार करा, एखादं ऐतिहासिक स्थळ कुठल्या तरी गावात आहे, तर त्या गावच्या लोकांच्या भावना, त्यांच्या परंपरा, त्यांच्या श्रद्धा त्या जागेसोबत जोडलेल्या असतात. मग त्यांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता आपण तिथे काही बदल करू शकतो का? नाही. इथे समाजशास्त्रज्ञ आपल्याला मदत करतात. ते स्थानिक समाजरचना समजून घेतात. आणि राहिला प्रश्न कायदेतज्ञांचा, तर या जागांशी संबंधित कायदे, मग ते जमिनीच्या मालकीच्या असोत किंवा संवर्धनाच्या नियमांचे असोत, ते खूपच किचकट असतात. हा कायदेशीर गुंता सोडवण्यासाठी आपल्याला कायदेतज्ञ लागतातच. आणि शेवटी येते सर्जनशील टीम म्हणजेच क्रिएटिव्ह टीम. यामध्ये कोण येतं, तर कुशल छायाचित्रकार म्हणजे स्किल्ड फोटोग्राफर्स आणि प्रसारमाध्यमांमधले व्यावसायिक. म्हणजे विचार करा, आपण त्या स्थळाचं, तिथल्या वस्तूंचं जतन तर केलं, पण लोकांपर्यंत त्याचं सौंदर्य, त्याचं महत्त्व पोहोचवणार कसं? त्यासाठी लागतात उत्तम फोटोज, व्हिडिओज. त्या स्थळावर एखादी छानशी डॉक्युमेंटरी बनवली किंवा सोशल मीडियावर त्याचे आकर्षक फोटो व्हिडिओ टाकले तरच लोकांना त्याबद्दल कळेल, पर्यटक तिथे येतील. म्हणजे प्रसिद्धी आणि जनजागृतीसाठी ही टीम खूपच आवश्यक आहे. पण गंमत अशी आहे की एका फोटोग्राफरला किंवा डॉक्युमेंटरी बनवणाऱ्याला सुद्धा त्या जागेचा इतिहास माहिती असायला हवा, तरच तो त्या जागेचा आत्मा आपल्या कॅमेऱ्यात कैद करू शकेल. बरं, आतापर्यंत आपण टीममध्ये कोण कोण असतं हे पाहिलं, पण ही सगळी टीम इतकी मेहनत का घेते? या वारसा प्रकल्पांचं खरं उद्दिष्ट काय असतं? फक्त जुन्या पडक्या वास्तूंना रंगरंगोटी करून उभं करणं इतकंच? नाही, अजिबात नाही. या प्रकल्पांची उद्दिष्टे यापेक्षा खूप मोठी आहेत. ती आपल्या भूतकाळासोबतच आपलं भविष्यही घडवतात. चला बघूया कसं. या प्रकल्पांची मुख्य उद्दिष्टे 4 टप्प्यांमध्ये विभागलेली आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये त्या वारशाबद्दल जागरूकता निर्माण करणं, त्यांना त्याचं महत्त्व पटवून देणं. दुसरं, त्या भागातील स्थानिक लोकांची कौशल्य वाढवणं, म्हणजे त्यांना गाईड म्हणून ट्रेनिंग देणं किंवा तिथल्या पारंपरिक कलाकुसरीला प्रोत्साहन देणं. तिसरं उद्दिष्ट आहे आर्थिक विकास. जेव्हा लोक प्रशिक्षित होतील, पर्यटन वाढेल, तेव्हा आपोआपच त्या भागाची आर्थिक प्रगती होईल, नवीन उद्योग उभे राहतील. आणि चौथं म्हणजे हे सगळे यशस्वी करण्यासाठी एक प्रभावी नियोजन करणं. म्हणजे हे सगळे एका चक्रासारखं आहे. वारसा जतन करा, लोकांना रोजगार द्या आणि त्यातून आर्थिक विकास साधा. बघा कसं इतिहासातून भविष्य घडतंय. आतापर्यंत आपण तज्ज्ञांबद्दल, प्रकल्पांबद्दल बोललो, पण आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे या वारशाच्या जतनामध्ये आपली भूमिका काय आहे, आपलं काय कर्तव्य आहे? ही जबाबदारी फक्त सरकारची किंवा पुरातत्व खात्याची आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. ही आपली सगळ्यांची, प्रत्येक नागरिकाची सामायिक जबाबदारी आहे. चला तर मग बघूया आपण यात काय योगदान देऊ शकतो. विचार करा, आपण मोठ्या उत्साहाने एखादा किल्ला बघायला जातो आणि तिथे आपल्याला दिसतं काय, तर भिंतींवर कोळशाने, पेनाने नावं कोरलेली, सगळीकडे कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या पडलेल्या. कसं वाटतं आपल्याला हे बघून? वाईट वाटतं ना? ही जी तोडफोड आहे ही आपल्या इतिहासाची विटंबना आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही स्थळं आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी जपून ठेवली आहेत आणि आता ती पुढच्या पिढ्यांसाठी जपून ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आपण स्वतः तर असं काही करायचंच नाही,
पण जर कोणी करत असेल तर त्यालाही नम्रपणे समजावून सांगायला हवं, कारण हा वारसा आपला आहे आणि त्याची काळजी घेणं हे आपलंच कर्तव्य आहे. चला, आता आपण या प्रकरणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. तर मग हे प्रकरण संपवण्याआधी आपण प्रकरण 3 मध्ये सुरुवातीपासून आत्तापर्यंत काय काय शिकलो त्याची एक छोटीशी पण महत्वाची उजळणी करूया, म्हणजे सगळे मुद्दे पुन्हा एकदा पक्के लक्षात राहतील. तर बघा, या संपूर्ण प्रकरणात आपण काय पाहिलं? सगळ्यात आधी उपयोजित इतिहास म्हणजे काय हे समजून घेतलं, म्हणजे भूतकाळाच्या ज्ञानाचा वापर वर्तमान आणि भविष्यासाठी कसा करायचा. मग आपण पाहिलं की इतिहास फक्त इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी नाही, तर विज्ञान, कला, व्यवस्थापन अशा सगळ्याच क्षेत्रांसाठी तो किती महत्त्वाचा आहे. आपण युनेस्कोने सांगितलेले वारशाचे प्रकार म्हणजे मूर्त, अमूर्त आणि नैसर्गिक वारसा हे सुद्धा शिकलो. आणि आजच्या भागात तर आपण या ज्ञानावर आधारित करिअरचे वेगवेगळे मार्गही पाहिले, संग्रहालयांपासून ते थेट सिनेमापर्यंत. या सगळ्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की इतिहास हा काहीतरी संपून गेलेलं, मेलेलं शास्त्र नाही, तर तो आपल्या वर्तमान आणि भविष्याला दिशा देणारा एक अत्यंत जिवंत आणि महत्त्वाचा विषय आहे. तर मित्रांनो, इथे आपलं प्रकरण 3 उपयोजित इतिहास पूर्ण होत आहे. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण आणि विशेषतः इतिहासाचा आपल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये कसा उपयोग होतो हे नीट समजलं असेल. आता एक काम नक्की करा, या प्रकरणाखालचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे लिहिण्याचा सराव करा. काही शंका असेल तर हा भाग पुन्हा एकदा बघा. आता आपण पुढच्या भागात भेटू एका नवीन आणि तितक्याच रंजक प्रकरणासोबत. प्रकरण 4 भारतीय कलांचा इतिहास. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.